लगेचच आपण आपल्या चर्चेला स्टुडिओमध्ये सुरुवात करूया। त्यासाठी आज आपल्याबरोबर तज्ञ आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार सगळ्यात आधी शैलेंद्र परांजपे सर नमस्कार। हेमंत देसाई सर नमस्कार आणि मृणालिनी नानिवडेकर मॅम नमस्कार। तर सकाळपासून या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। पंतप्रधान यांनी या ठिकाणी अनेक सभा घेतल्या, मोठमोठ्या दिग्गजांच्या सभा झाल्या। मात्र आज जेव्हा मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला जी काही मतदानाची टक्केवारी सध्या झालेली दिसते त्याकडे आपण लक्ष देऊया। आणि सगळ्यात आधी मी जाते हेमंत देसाई सरांकडे। सर, आतापर्यंत जी मतदानाची टक्केवारी दिसते काय समाधानकारक आहे का? सगळ्यात महत्त्वाचं मला पॉइंट आपल्याला इथे सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त मतदान 9 वाजेपर्यंत झालेलं आहे। एक जम्मू काश्मीरमध्ये चांगलं मतदान झालं ही खूप आश्वासक गोष्ट आहे, कारण जो 370 कलमाचा जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो कोणाला मान्य असो नसो, त्याच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये जम्मू काश्मीर येण्याच्या दृष्टीने तिथे जास्त मतदान होणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की जम्मू काश्मीरचं हवामान आणि मुंबईचं हवामान याच्यात फरक आहे। तिथे जास्त टक्केवारी असणं हे चांगलंच आहे, पण मुंबईमध्ये सुद्धा टक्केवारी वाढेल। मुंबईमध्ये सुरुवातीला जरी 6-7% झालेलं असलं, जास्त असायला पाहिजे। आत्तापर्यंत किती वाजेपर्यंतची आकडे मला माहिती आहे, 9 वाजेपर्यंतची का 10 वाजेपर्यंत? 9 वाजेपर्यंतची होती। तर प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार जे आत्ता सकाळी लवकर जे जातात मतदानाला ते साधारण ऑफिस गोर्स जे असतात ते मतदान करून थेट ऑफिसला जातात। पण बाकीचे लोक जे आहेत, घरातले लोक आहेत, ते थोड्या वेळाने तिथे त्यानंतर जातील असं मला वाटतं। प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार जातो। 12 वाजेपर्यंत किमान आपण वाट बघितली पाहिजे, तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षाप्रत जायचं कारण नाही। पण यावेळी मतदानाची टक्केवारी जास्त असणं अपेक्षित यासाठी आहे की मुंबईमधली जी आणि एकूण महाराष्ट्रातली जी टशन आहे ती जास्त निकराची आहे। कारण काय की 2 पक्ष फुटलेले आहेत। म्हणजे आता जवळजवळ आपण बघितलं तर म्हणजे 6 पक्ष आहेत आता, म्हणजे त्यामुळे ही ज्या पद्धतीची तुंबळ युद्ध आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ज्या कोणाचे पक्ष कुठलाही असेल आवडीचा त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी उत्साहानं बाहेर पडणं हे जास्त अपेक्षित आहे। जरी तीव्र उन्हाळा असला आणि मुख्य म्हणजे गेल्या 2-3 दिवसामध्ये दमटपणा मुंबईतला हा लक्षणीयरित्या वाढला। तर तुम्हाला आठवत असेल तर नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये सुद्धा उकाड्यामुळे हैराण होऊन लोक बाहेर पडत होते, काही जथाजथाने बाहेर पडत होते। साधारणतः मोदींच्या सभेला अशा प्रकारची गोष्ट होत नाही, पण इतका तीव्र उन्हाळा आणि मुख्य म्हणजे दमटपणा आहे की लोकांना असह्य झालेले। पण ते या सगळ्या संकटाला पार करून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं अशी अपेक्षा आहे। आणि विशेषतः मुंबईकडनं, कारण मुंबई ही गुंतवणुकीची राजधानी आहे महाराष्ट्राची आणि देशाची व्यापारी राजधानी आहे। त्या मुंबईमध्ये जास्त सेन्सिटिव्हिटी पॉलिटिकल प्रोसेसबद्दल असणं आवश्यक आहे। कारण जर राजकीय सजगता असेल तर मुंबईकडनं अपेक्षित आहे, कारण देश मुंबईकडनं ही सगळी अपेक्षा करतो, महाराष्ट्राकडनं ही अपेक्षा करतो। आणि म्हणून ज्या कोणाचं जे मत असेल ते त्यांनी त्या आपल्या उमेदवाराला आणि पक्षाला द्यावं, पण जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं। आणि संध्याकाळी 6 पर्यंत मला असं वाटतं की मुंबईकरांनी 70% मतदान केलं पाहिजे किमान, म्हणजे देशापुढे एक अध्याय घालून दिला पाहिजे। कारण मला आठवतं आहे की जनता पक्षाच्या काळामध्ये जेव्हा जनता पक्षाची राजवट आली होती त्यावेळी प्रचंड उत्साह होता आणि त्यामुळे म्हणजे संपूर्ण ट्रेंडच बदलला जनता पक्षाने आणि त्यावेळी मुंबईकरांनी भरघोस मतदान केलेलं होतं। म्हणजे हेमंत सर, ट्रेंड बदलण्यासाठी मतदान जास्त होणं गरजेचं आहे असं तुम्हाला थोडक्यात म्हणायचं आहे? ट्रेंड बदलण्यासाठी मी असं म्हणत नाही। कधी नॉर्मली असं मानलं जातं की जेव्हा जी व्यवस्था आहे ती बदलण्यासाठी म्हणून लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात। जनता पक्षाच्या वेळी व्यवस्था बदलली लोकांनी, पण कधी कधी असंही असू शकतं की बाबा हेच सरकार समजा हीच व्यवस्था आम्हाला हवी आहे आणि ती जर धोक्यात आली आहे म्हणून सुद्धा लोकांनी बाहेर पडतात। कुठल्याही कारणामुळे का होईना पण लोकांनी बाहेर पडलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। अगदी मला जायचं शैलेंद्र सरांकडे। सर, आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर 6.33% हे राज्यात मतदान झालंय, 7.63% जम्मू काश्मीरमध्ये झाले, वेस्ट बेंगालमध्ये सगळ्यात जास्त झाले। लोक म्हणतात आज मुंबईकर की मोसम सुहाना आहे म्हणून आम्ही लवकर मतदानाला बाहेर पडलोय, पण ही टक्केवारी पाहता तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे आता हेमंत सर आमच्याही आधीच्या पिढीतले पत्रकार आहेत आणि म्हणजे एक 3-1 दशकं साधारण निवडणुका पाहिल्यानंतर 3-3.5 दशकं पाहिल्यानंतर
आणि रिपोर्टिंग फील्डवर केल्यानंतर अनुभव असा आहे की साधारणपणे 7 ते 9 या पहिल्या 2 तासांमध्ये एनिथिंग बिटवीन 5 ते 8% मतदान होतं आपल्याकडे सर्वसामान्यपणे कुठल्याही निवडणुकीत. 9 ते 11 मध्ये ते साधारणपणे 10 ते 15% मध्ये, म्हणजे 11%, 12%, 13% असं जातं. 11 ते 1 मध्ये ते साधारण 20 ते 25च्या मध्ये जातं. मग साधारणपणे 1 ते 3 मध्ये कमी होतं, म्हणजे ते स्टॅग्नंट होतं, म्हणजे मग ते एक 30-35 पर्यंत जातं. आणि 3 ते 5 मध्ये लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतात, कारण वेळ संपत आलेली असते. बरोबर. आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य माणसाची ही मानसिकता आहे की विजेचं बिल भरायचं असलं तरी सुद्धा तो शेवटच्या डेटला जातो. मुलं डोमिसाईल सर्टिफिकेट 12वीचं घेतात, ते शेवटच्या दिवशी झुंबड करतात. आपल्याला एखादं रिन्युअल करायचं आहे तर लायसन्स 8 दिवस आधी कोणी करत नाही, शेवटच्या दिवशी जातो. खरंय. ही आपली मानसिकता आहे समाजाची. खरंय. त्यामुळे आज बिहारमध्ये चांगलं वोटिंग आहे, लडाखमध्ये चांगलं वोटिंग आहे, पश्चिम बंगालमध्ये प्रचंड संख्येने वोटिंग होय, आहे. होय. आता या सगळ्याची महाराष्ट्राची तुलना करणं हे काय मला तितकंसं योग्य वाटत नाही. बर. दुसरं असं की आज मुंबईपुरता आपण विचार केला तर मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे 2 तुकडे झालेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तितक्या मोठ्या प्रमाणात नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कुठेही नाही आज तशा अर्थाने. तर एकीकडे संजय देना पाटलांसारखा एक उमेदवार आहे, दुसरीकडे 4 ठिकाणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी लढत आहे. त्यामुळे मुंबईचा पॅटर्न काही जगावेगळा असावा, महाराष्ट्रापेक्षा खूप काही ॲव्हरेशनमध्ये असावा असं मला वाटत नाही. पण उत्साह आहे का तर आहे. आज वातावरण चांगलं आहे, सकाळी मुंबईतली हवा काही त्रासदायक नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या उन्हाचा कडाका आहे, त्यामुळे आणि या सगळ्या निवडणुकांची वाजपेयींच्या काळापासून सुरुवात झाली ती उन्हाळ्यात वोटिंग होत आहे, मे मध्ये वोटिंग होतं. आणि त्यामुळे दुपारी अर्थात 1 ते 5 मध्ये थोडं कमी होईल आणि 4 ते 6च्या शेवटच्या 2 तासामध्ये लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील. म्हणून जे प्रमाण आहे ते आत्ता 7 ते 8%, 6 ते 5 ते 8% नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. 9 ते 11 होईल, 11 ते 1 होईल आणि साधारण ते मॉडरेट वोटिंग होईल असा माझा अंदाज आहे की एनिथिंग बिटवीन 50 to 60%, म्हणजे 48 ते 60% मध्ये किती वोटिंग होऊ शकतं असं मला वाटतं. अगदी. मृणाली मॅम, मी तुमच्याकडे याच मुद्द्यावर येते. खरं तर आज सोमवार आहे आणि शनिवार रविवार आणि लागून आलेला सोमवार, तर त्यामुळे मुंबईकर बाहेर पडतायत आणि अशा प्रकारे आधी थोडं एक वातावरण होतं मुंबईकर वोटिंगला बाहेर पडतील की नाही. एकंदरीत ही आकडेवारी 9 वाजेपर्यंत पाहता आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की मुंबईकर यावेळेला बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडतील. कोणत्याही क्षेत्रामध्ये स्पर्धात्मकता निर्माण झाली की मॅक्झिमम आपल्यातलं बाहेर काढण्याचा प्रयत्न असतो, तसा राजकीय पक्ष निश्चितपणे करतील. कालपासून त्यांची जी तयारी चालू दिसते आहे ती तयारी पाहता यावेळेला मतदानाचा टक्का वाढेल असं मला आत्ताही वाटतं आहे. जरी लोक बाहेर गेलेले असले, काही ठिकाणी बातम्या पण आल्या आहेत की नीता ट्रॅव्हल्सच्या सगळ्या बसेसचं बुकिंग पूर्ण झालं होतं, कारण शनिवार, रविवार आणि आजचा सोमवार. पण कित्येक ठिकाणी मतदार सोमवारी परत येऊन ते मतदान कसे करतील याच्या व्यूहरचना अत्यंत व्यवस्थित आखल्या गेलेल्या आहेत. सध्या जरी आपण ओरड करत असलो की महाराष्ट्रातलं मतदान, तरी 4थ्या टप्प्यापर्यंतची जर सरासरी काढली तर ती 2019 साली झालेल्या मतदानापेक्षा 0.4% जास्त आहे. मार्जिनली जास्त आहे, पण लोकांमध्ये मतदानाबद्दल प्रचंड प्रमाणात अनुत्साह आहे वगैरे असं चित्र सध्या अजिबात दिसत नाही. जसं काहीतरी एक स्टॅटिक नेस येतो, तो स्टॅटिकनेस या निवडणूक प्रक्रियेबद्दल कदाचित आलेला असेल. याला कारण आपण थोडं माध्यम पण जबाबदार आहोत. अगदी. आपणही आपली जबाबदारी मान्य करू. देसाई सर, मला तुमच्याकडे यायचं याच मुद्द्यावर. आपण संजय राऊत यांची प्रतिक्रिया ऐकली आणि यावेळी खरंच हा कळीचा मुद्दा होता की उद्धव ठाकरे काँग्रेसला मत देणार आहेत. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सुद्धा म्हटलं होतं की मी यावेळी हाताला मत देणार, तुला मत देणार असं त्यांनी म्हटलेलं होतं. आपण या मुद्द्याकडे कसं पाहायचं? आता काँग्रेसची त्यांची आघाडी असल्यावरती उमेदवार जर काँग्रेसचा असेल तर काँग्रेसला मत देणं म्हणजे काही चुकीचं अजिबात नाही. म्हणजे कुठल्याही पक्षाची ज्या पक्षाबरोबर आघाडी असेल त्या पक्षाची उलट मैत्री निभावणं अत्यंत आवश्यक आहे. आणि काँग्रेसची आघाडी करणं म्हणजे एक प्रकारे असं एक नॅरेटिव्ह तयार केलं जाते की काँग्रेस हा म्हणजे पाकिस्तानवादी देशद्रोह्यांचा पक्ष आहे. काँग्रेस धार्जिणा पक्षा शिवीसारखा उच्चारला जातो, ते माझ्या मते चुकीचं आहे. आणि अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करणं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं विधान करणं की एक दहशतवादी जो कोण मुसा नावाचा तो अमोल कीर्तिकरांच्या
याच्यात होता रॅलीत दिसला हो. आणि रॅलीत आणि तोच मग बाकीच्यांनी सांगायला सुरुवात केली तर स्टार प्रचारक होता म्हणून. आता तो कशामुळे तिथे होता आणि त्याचं मी काही समर्थन करत नाही, पण त्याचा अर्थ की त्यांना मुद्दामून तिथे आणलं होतं आणि प्रचारामध्ये मिरवलं होतं त्याच्यामुळे जास्त मतं मिळणार आहेत, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह करणं हे अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारची अजिबात गोष्ट नाही. एवढंच नव्हे तर हे मोदीजी ज्या पद्धतीने सांगतायत की म्हणजे काँग्रेस त्याचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा होता. आता मुस्लिम लीगचा जाहीरनामा काय, त्याच्यामधली काय कलमं आहेत आणि काँग्रेसची काय कलमं आहेत असं त्यांनी काहीही सांगितलं नाही. चिदंबरम यांनी पुराव्यानिशी दाखवून दिलं की आमचा जाहीरनामा न वाचता सरसकटपणे अशा प्रकारची विधानं केली जातात. तर जे मोदी ज्या पद्धतीने बोलतात, कारण तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला त्यांचं जे भाषणाची पद्धत वेगळी होती, नंतरची भाषणाची पद्धत उघड हिंदुस्तान, पाकिस्तान, मुस्लिम, मटण वगैरे, बिर्याणी असे विषय त्याच्यामध्ये आले. होय होय. आणि ते आल्यानंतर मूळ प्रश्न सगळे मागे पडले. त्यांना ते उत्तर प्रदेशचा दौरा केल्यानंतर, बिहारचा दौरा केल्यानंतर असं वाटायला लागले की बाबा ज्या प्रकारचा कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स त्या प्रकारचा वाटत नव्हता, तो थोडासा कमी झाला. आणि एकूण जर तुम्ही कोणाशी बोललात, फीडबॅक घेतला, तर जी एकतर्फी निवडणूक वाटत होती तशी एकतर्फी निवडणूक आता आहे असं वाटत नाही आहे. लोक स्वतःचाही काही विचार करायला लागतात, पण तरीसुद्धा हे नॅरेटिव्ह सेट करायचं सतत की हे सगळं यांचं आरक्षण काढणार, मंगळसूत्र काढणार, तुमची संपत्ती हे करून गरिबांमध्ये वाटणार, अशा प्रकारचं जे एक त्याच्या टोकाचं वक्तव्य असं होतं की समजा काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं तर राम मंदिर पाडून बुलडोझरनी पाडणार. आता अशा प्रकारचं वक्तव्य, इतकं टोकाचं वक्तव्य करण्याची गरज नाही. तुम्ही काँग्रेसवर किंवा कोणावरती कशाही अशा प्रकारची टीका करा. ही टीका जी आहे ती टोकाची टीका मोदींनी जशी सुरू केली तशी मग राज्यातल्या नेत्यांनी तशा प्रकारची करू लागली आणि त्यांनी टीका केल्यानंतर मग उलट्या बाजूनी उलटी वक्तव्य व्हायला लागली. बरोबर. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या मतदारसंघात समजा कोणी अगदी सुमार दर्जाचा एखादा कॅन्डिडेट आहे, पण मोदींना निवडून द्यायचं म्हणून याला निवडून द्या, अशा प्रकारचं आवाहन केलं जात आहे. आता याच्यामध्ये काय होते की त्या मतदारसंघातले जे कळीचे मुद्दे आहेत, फॉर एक्झाम्पल आता धारावीमध्ये सुद्धा जर धारावीमधले जे मुद्दे आहेत म्हणजे त्या मतदारसंघातले, अनिल देसाईंच्या मतदारसंघातले, त्या मतदारसंघातले मुद्दे त्या प्रकारे चर्चेला आले नाहीत. फक्त धारावीच्या पुनर्वसनाचा मुद्दा आला, पण त्याच्या पलीकडे मतदारसंघातले मुद्दे जे आहेत ते चर्चेला आले नाहीत. अशा अनेक मतदारसंघ दाखवून देता येतील की ज्यामध्ये त्या मतदारसंघातले जे मुद्दे आणायला पाहिजे चर्चेला, तशा प्रकारची चर्चाच झाली नाही आणि संपूर्ण नॅरेटिव्ह अशा प्रकारे हिंदुस्तान, पाकिस्तान आणि मुस्लिम, मटण वगैरे या विषयावरती झाली आणि टोकाची टीका झाली आणि पातळी सोडून टीका दोन्ही बाजूनी झालेली आहे. मी एका बाजूनी म्हणत नाही, दोन्ही बाजूनी टीका झाली. वाटेल ते बोललं गेलं एकमेकाबद्दल. भाषेचा स्तर अतिशय खाली गेला आणि भाषेचा स्तर नाही, राजकारणाचा स्तर मुळात खाली गेलेला आहे. म्हणजे नुसतं सुसंस्कृतपणे व्यक्त होणं नाही, सुसंस्कृत राजकारण म्हणजे काय की तुम्ही ज्या प्रकारचं राजकारण गेल्या 5 वर्षात